माझं माहेरचं नाव अश्विनी नागेंद्र अमनगी, सासरचं नाव सौ अश्विनी प्रमोद तेली। मी आज तुम्हाला बीटरूट उत्तप्पा ही रेसिपी करून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी लागणारं सर्वप्रथम साहित्य बघा। 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी रवा, 1 बीट, 2 मध्यम आकाराचे कांदे, जिऱ्याची पूड, आवश्यकतेनुसार मीठ, हिरवी मिरची किंवा लाल मिरची, कोथिंबीर, लिंबू, चाट मसाला किंवा जिऱ्याची पावडर काही घेऊ शकतो आपण, टोमॅटो। आता हे गव्हाचं पीठ घेते मी। हा रवा घेऊया आपण। रवा थोडासा जास्त झाला तरी चालेल, रव्याने टेस्ट येते आणि खुसखुशीत पण होतात। हे बीट घेऊया। त्याच्यात आवश्यकतेनुसार चवीसाठी थोडीशी साखर घातली तरी चालू शकते। हा कांदा घेऊया। जिऱ्याची बारीक पावडर करून आपण घ्यायची, कोथिंबीर आवश्यकतेनुसार, अशी हिरवी मिरची टाकायची। हे जरा तिखट चरचरीतच छान लागतं। मुलांच्यासाठी केलं तर तिखटचं प्रमाण कमी करायचं। हा टोमॅटो, चवीनुसार थोडासा चाट मसाला, जरा लिंबू पिळायचं त्याच्यामध्ये। आता आपण हे मिश्रण एकजीव करू। करता येते थोडंसं पाण्याचं हातला गोल 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 केलं। हा उत्तप्पा आपण नुसता बीट न घालता सगळा मिक्स भाज्यांचा पण करू शकतो। थोडंसं वापरायचं। जरा कुरकुरीत काढलं की खूप छान लागतं, त्यामुळे जर असं कुरकुरीत काढायचं। परतून घेऊया, जे आपल्याला झाले की लक्षात येईल। आता हा आपला उत्तप्पा तयार आहे। अशी ही आपली बीटरूट उत्तप्पा ही डिश तयार झालेली आहे। तयार करा, खाऊन बघा, आवडली तर आम्हाला नक्की लाईक करा। थँक्यू। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अस्सल होममेड रेसिपीज।